नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे डी12 या माझ्या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। आजपासून आपण नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये जे नमुना प्रश्न आहेत ते आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। नवोदय परीक्षा 2021 या परीक्षेमध्ये गणित विषयातील जे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहूया। याने प्रश्न क्रमांक 41 पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या तिघांचा गुणक म्हणजे मल्टिपल आहे, म्हणजे 4, 8, 6 या तीन संख्येने भाग जाणारी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 6 संख्या आहे। 6 या संख्येने भाग जाण्यासाठी त्या संख्येला 2 आणि 3 ने या ठिकाणी भाग जाणं गरजेचं असतं। तर सुरुवातीला आपण 6 ने भाग जाणारी संख्या या ठिकाणी आपण शोधूया। तर आपण पाहिलं तर चारही पर्याय जे पाहिले तर चारही पर्यायामध्ये दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या समसंख्या आहेत, म्हणजे त्याला 2 ने भाग जातोय। आता 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। त्या ठिकाणी आपण 3 ने भाग जाण्यासाठी या ठिकाणी अंकांची बेरीज करून घ्यायची। 9 3 12 12 6 18 या ठिकाणी 3 ने या संख्येला भाग होतोय। 6 6 12 12 16 16 या संख्येला 3 ने भाग जात नाही, म्हणून पर्याय बी जो आहे तो आपण या ठिकाणी कॅन्सल करतोय। 6 9 15 15 6 21 या देखील संख्येला 3 ने भाग होतोय। नंतर 5 4 9 9 3 12 12 14 14 ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे या ठिकाणी आपण दोन पर्याय केले। पहिले पर्याय ए आणि बी, याच्यामध्ये दोन्ही संख्येला 6 ने भाग जातो। आता पाहिजे आपल्याला 4 आणि 8 ने कोणत्या संख्येला भाग जातो, तर 4 ने भाग जाण्यासाठी 2 ते 2 अंक, म्हणजे दशकाने एक संख्येला जर 4 ने भाग दिला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो। तर 96 ही संख्या आहे, त्याला 4 ने भाग जातो। आपण पाहूया 4 1 4 4 2 8 9 मधून 8 गेला 1 या ठिकाणी 16 4 4 16 या ठिकाणी 396 या संख्येला 4 ने भाग जातो। या ठिकाणी पण बघा शेवटी 96 आहे, म्हणजे या देखील संख्येला 4 ने भाग जातो। आता राहिली संख्या 8 8 ने 396 ला भाग जातो। आपण या ठिकाणी पाहू 8 1 8 8 32 39 32 दिले राहिले 7 या ठिकाणी राहिले 76 8 9 72 बाकी 4 होते, म्हणजे या संख्येला 8 ने भाग जात नाही। जे राहिलेला जो पर्याय आहे सी 696 हे याचे उत्तर असणार आहे। प्रश्न 42 वा पहिल्या 4 अभाज्य म्हणजेच प्राईम संख्येची बेरीज आहे। म्हणजे पहिल्या ज्या 4 मूळ संख्या आहेत त्यांची आपल्या या ठिकाणी बेरीज करले तर पहिल्या 4 मूळ संख्या या ठिकाणी 2 3 5 आणि 7 यांची आपल्या या ठिकाणी बेरीज करायची। 7 5 12 12 15 15 2 17 या ठिकाणी पहिल्या 4 अभाज्य संख्येची बेरीज झाली 17 पर्याय क्रमांक डी 17। प्रश्न 43 वा एक समकोण म्हणजेच काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी 5 सेमी आणि 12 सेमी असल्या त्रिकोणाची परिमिती किती असेल। तर त्रिकोणाची परिमिती काढण्यासाठी आपल्याला तिन्ही बाजूंची लांबी माहित असणे गरजेचं आहे। या ठिकाणी काटकोन त्रिकोण आपल्याला दिलेला आहे। या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला एक बाजू दिली 5 सेमी, दुसरी बाजू दिली आहे 12 सेमी आणि आपल्याला तिसरी बाजू या ठिकाणी काढायची आहे। तर बघा तुम्ही पायथागोरसचा प्रमेय या ठिकाणी आपल्याला वापरावा लागेल। तर कर्णवर्ग बरोबर पायावर्ग आणि उंची वर्ग, म्हणजे या दोन ज्या संख्या आहेत त्यांच्या वर्ग आपल्याला करायचं। बघा 12 चा वर्ग आणि 5 चा वर्ग, बघा 12 चा वर्ग आहे 144 आणि 5 चा वर्ग आहे 25, त्यांची बेरीज आपण जर केली 169। तर 169 ही जी संख्या आहे ही 13 चा वर्ग आहे। मग 13 चा वर्ग आहे म्हणजे तिसरी बाजू या ठिकाणी मिळाली 13। तर त्यांची आपण बेरीज करूया 13 अधिक 12 अधिक 5 5 2 7 7 3 10 12 0 आणि 1 1 2 1 3, म्हणजे या काटकोन त्रिकोणाची परिमिती झाली 20 सेमी पर्याय क्रमांक डी। 44 आपण या ठिकाणी पाहतोय एक रेल्वे गाडी दिल्लीहून सकाळी 8:15 ला सुटते आणि दुपारी 2:30 ला अजमेरला पोहोचते। तर रेल्वे गाडीला दिल्लीहून अजमेरला पोहोचण्यासाठी किती वेळ लागला। तर या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काळाचे जी दुपारची वेळ जी आहे ती आपण 24 तासी घड्याळाप्रमाणे किती वाजली हे आपण या ठिकाणी सुरुवातीला आपल्या या ठिकाणी घ्यावं लागेल। बघा दुपारी 2:30 वाजले म्हणजे 24 तासी घड्याळाप्रमाणे 14:30 झाली असणार आहेत। आणि याच्यामधून आपल्याला सकाळची जे टायमिंग आहे 8:15 ते वजा करायची। मला 30 मधून 15 वाजून 15 राहील आणि 14 मधून 8 वजा करूया 6, म्हणजे 6 तास 15 मिनिटे। या ठिकाणी पर्याय बी जो आहे 6 तास 15 मिनिटे हे उत्तर असणार आहे। एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुले 3/5 ही मुले आहेत आणि 800 मुली आहेत 800 मुली आहेत
तर मुलांची संख्या किती असेल हे आपल्याला याकडे काढायचंय. तर बघा एकूण जे मुलं आहेत ते 5 भाग आणि त्या 5 भागापैकी 3 हे काय आहेत मुली आहेत. मग राहिले जे 2 भाग आहेत म्हणजे 2 चे 7 5 भागापैकी 2 भाग या मुली आहेत. 2 भाग म्हणजे 800 मुली. तर बघा एक भाग म्हणजे किती हे आपल्याला सुरुवातीला याकडे काढावं लागेल. 2 भाग म्हणजे 800 तर एक भाग बरोबर याकडे 400. आपण 800 ला याकडे 2 ने भागवला तर बघा 8 0 0 0 याकडे एक भाग म्हणजे 400. तर बघा 3 भाग म्हणजे मुलं आहेत म्हणजे 400 गुणिले याकडे आपल्याला 3 3 0 0 3 0 0 3 चौक 12 या ठिकाणी त्या शाळेमध्ये 1200 म्हणजे 1200 मुलं असणारे पर्यंत सी. 7.7 आपल्या दिलेल्या संख्या आहे त्याच्यातल्या बेरीज करायची. तर सुरुवातीला 77.0077 अधिक ज्यावेळेस आपण दशांश पूर्णांकाची बेरीज करणार आहोत तर दशांश दशांश आपल्याला याची मांडणीचे याच्या संख्या करायची बेरीज. तर बेरीज करूया आपण 7 7 7 7 14 4 4 1 7 8 7 7 पॉइंट आहे. बस 7 7 14 7 28 ला 8 4 2 7 2 9 त्याचे उत्तर आले 98.7847. सेकंड पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार. प्रश्न 47 वा एक सामना एकूण अर्धा तास चालतो. सामन्याच्या वेळेच्या 1/10 काळ हा टाइम आउट साठी देण्यात येतो. तर टाइम आउट किती मिनिटाचा आहे. तर बघा एकूण जो सामना आहे तो 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे चालतो. त्या 30 मिनिटापैकी 1/10 जो आहे तो टाइम आउट साठी वापरला जातो. म्हणजे या ठिकाणी 30 म्हणजे आपल्याला 1/10 या ठिकाणी करायचे आहे. 10 ने आपण 30 ला भागलेलं आहे 30 30 म्हणजे 10 भागापैकी आपण एक भाग हा टाइम आउट साठी म्हणजे 3 मिनिटे हा टाइम आउट साठी वापरला जातो. नंतर आपण पाहूया प्रश्न 48 वा ती कमाल संख्या कोणती जिने 270 आणि 426 ला भागल्यानंतर प्रत्येकी 6 ही बाकी होते. याने बघा 270 आणि 426 ला कोणत्या मोठ्या संख्येने जर आपण भागवलं तर त्या ठिकाणी जी बाकी होती ती आहे 6. तर या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं बघा 270 आणि 426 मधून पहिल्यांदा 6 वजा करायचे. बघा 270 मधून 6 वजा राहतील 264 आणि 426 मधून 6 वजा राहतील 420. तर 264 आणि 420 या दोन संख्येचा आपला सुरुवातीला काढावा लागेल मसाला. तर मसाला क्रमांक याच्या आपला मूळ अवयव या ठिकाणी काढावा लागेल. सुरुवातीला आपण 2 ने याला भागवले 2 गुणिले 2 6 4 तर 2 ने भागवतोय 2 गुणिले 20 आहे 12 1 गुणिले 20 आहे 12 परत 2 ने भागवतोय 2 गुणिले 2 ने या ठिकाणी भागवतोय 6 परत या ठिकाणी 3 ने भागवतोय 3 ने भागवतोय शेवटी मूळ संख्या आहे. मला मुळावर पडताना शेवटी मूळ संख्या जो पण देत नाही तो पण आपल्याला भाग घालायचा आहे. नंतर आपण 420 ला बोलूया. संख्या आहे 2 4 1 1 0 परत 2 ला होतं 1 1 0 2 10 याकडे परत 3 याला भाग 3 ने भाग लागतो 3 9 याकडे 10 9 गुणिले 15 परत त्याला 5 ने भाग घालूया 5 गुणिले 7 संख्या आहे. बघा या दोन जे आपण मूळ अवयव ठिकाणी पाहिले त्यातले आपण सामायिक अवयव ठिकाणी सावली. तर 2 सामायिक या ठिकाणी आहे 2 लिहून घेऊया आपण. परत 2 सामायिक आहे गुणिले 2 तर त्या ठिकाणी बघा 3 सामायिक आहे गुणिले 3. आता याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही सामायिक निघणार नाही. ते सामायिक निघाले त्याच्या या ठिकाणी आपण गुणाकार करूया 3 6 5 10. तर या दोन संख्येचा जो मसाला आहे तो आहे 12 म्हणजे 12 या संख्येने जर आपण 270 आणि 426 जर भागलं तर त्या ठिकाणी बाकी होणार आहे 6. यानंतर प्रश्न 49 वा एक रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या 3/4 किमतीपेक्षा देतो आणि छापील किमतीपेक्षा 20% जास्त किमतीत विकतो तर ए च्या नफ्याची टक्केवारी किती आहे. ए हा एक व्यक्ती आहे. ए हा व्यक्ती काय करतो एक रेडिओ हा 3/4 किमतीत विकतो. त्याची जी छापील किंमत आहे आणि छापील किंमत या ठिकाणी दिलेली आहे तर आपण छापील किंमत या ठिकाणी मानूया आपण 100. जर एका रेडिओची किंमत 100 रुपये असेल
तर तो छापील किमतीच्या 3/4 भाग किमतीमध्ये तो विकत घेतो, म्हणजे 75 रुपयाला तो विकत घेतो. तर आपण नंबरचे जर समान 4 भाग केले तर 25-25 4 समान भाग होतात, तर ते 3 भाग म्हणजे 75 रुपये. तो 75 रुपयाला तो विकत घेतो. छापील किमतीपेक्षा 20% जास्त किंमत विकतो. छापील किंमत आहे 100 आणि 20% जास्त म्हणजे 120 रुपयाला तो विकतोय. तर त्याची नफ्याची टक्केवारी किती असते? तर आपण 120 म्हणून त्याने 75 हे वजा करूया. 5 याने होतील 11 म्हणून 7 4, तर 45 रुपये हा किती असणे नफ्याची टक्केवारी असते. कारण आपण या ठिकाणी 100 रुपये या पण छापील किंमत या ठिकाणी मारली, म्हणजे 100 रुपयाचा नफा झाला आहे 45 रुपये, म्हणजे 45% त्याला नफा या ठिकाणी झाला आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर या ठिकाणी असणार. प्रश्न 50वा. एक वस्तू रुपये 7,500 मध्ये विकत घेतली जाते आणि रुपये 8,400 मध्ये विकली जाते, तर नफ्याची टक्केवारी किती असेल या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे. तर सुरुवातीला आपला नफा किती झाला आहे तो आपण सुरुवातीला काढूया. विक्री किमतीला वजा करायचे खरेदी किंमत 7,500. 0.0 या ठिकाणी 14 म्हणून 5 9 या ठिकाणी 900 रुपये हा नफा झालेला आहे. आणि आपल्या ठिकाणी नफ्याची टक्केवारी विचारलेली, म्हणजे किती टक्के नफा झाला आहे या ठिकाणी विचारलेला आहे. तर शेकडा नफ्याची सुद्धा आपण शेकडा नफा बरोबर नफा खरेदी गुणिले 100. या ठिकाणी नफा जो झाला तो आहे 900 आणि 900 हा जो नफा आहे तो 7,500 रुपयाचा नफा या ठिकाणी झाला. म्हणजे खरेदी किंमत आहे 7,500 गुणिले 100 या ठिकाणी करूया. 0 आपण परत 5 लागल्यावर या ठिकाणी बघा 5 1 5 या ठिकाणी बोल राहिले 5 5 25 आणि परत 5 1 5 4 40 5 0 0 या ठिकाणी 15 या ठिकाणी भाग होते बघा. 15 भाग 15 1 15 15 1 15 18 15 गेलेला आहे 3 15 आणि 30 या ठिकाणी उरलेला आहे 12. म्हणजे 12% नफा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी आहे 28. सरासरी या ठिकाणी आपल्याला 24 इनिंग मध्ये त्याने 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्या त्याची सरासरी होईल 29. तर बघा या ठिकाणी आपल्याला 25व्या इनिंग मध्ये त्याने किती रन काढले असतील हे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया 24 गुणिले 28 या ठिकाणी 24 गुणिले 28 या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 24 इनिंग मध्ये किती धावा केल्या या ठिकाणी आपल्याला माहिती नाही. 672 त्याने 24 इनिंग मध्ये केला आहे. तर आपला 25व्या इनिंग मध्ये किती रन करावे त्याची सरासरी 29. त्याला 29 या ठिकाणी आपल्याला बोलायचं आहे. 725 रन या ठिकाणी त्याने जर केले तर टोटल त्याची सरासरी 29. तर 25व्या इनिंग मध्ये जर आपल्या या ठिकाणी करायचं तर आपल्याला 725 वजा 612 या ठिकाणी करायचे. 5 मधून 2 हजार गेले राहिले 3 याची 12 मधून 7 हजार गेले राहिले 5 6 मधून 7 याची 53 रन या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे उत्तर असणार आहे. नंतर पाहूया आपण प्रश्न 52वा. जर 125 बरोबर 196 छेद x असेल तर x ची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची. तर बघा x छेद 25 बरोबर 196 छेद x या ठिकाणी दिला आहे. x ची किंमत आपल्याला काढायची. या ठिकाणी ते कसं लागेल x म्हणजे x म्हणजे x वर्ग बरोबर 196 गुणिले 25. त्यानंतर आपण काय असणार दोन्ही भागाचे वर्गमूळ काढायचे. x वर्गचं वर्गमूळ x बरोबर 196 चं वर्गमूळ आहे 14 गुणिले 25 चं वर्गमूळ आहे 5. x बरोबर या ठिकाणी 14 म्हणजे 70. तर x बरोबर किंमत आली आहे 70. पर्याय क्रमांक प्लस 53. पुढील विधानाचे अंदाजे मूल्य शोधून काढा पूर्णांकामध्ये. आता या ठिकाणी आपल्याला अंदाजे मूल्य या ठिकाणी काढायचे. या ठिकाणी अंदाजे मूल्य काढताना 349 जी संख्या आहे ती दशकामध्ये जर पूर्ण केली तर या ठिकाणी 350 गुणिले 51 ही संख्या जर दशकात पूर्ण केली 50 अधिक कंसामध्ये 632 ही संख्या दशकामध्ये पूर्ण केली 630 भागिले 33 ही संख्या दशकामध्ये पूर्ण केली तर 30 या ठिकाणी चांगला प्रकारे त्यांचा गुणाकार पण जर केलं तर चालेल. बघा या ठिकाणी 2 शून्य आहेत तर 2 शून्य सुरुवात लिहून घेऊया आपण. 5 ने गुणिले 5 5 25 चालेल 2 5 ने 15 15 17 अधिक या ठिकाणी आपण 30 ने 630 या ठिकाणी भाग लावायचे.
30 एका 30, 3 दोन्ही 60, याने 63 दोन 7 दिले जाईल 3 आणि 3 झाले 30 एका 30. याची आपण करूया बेरीज 17,521 याची बेरीज येईल. पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया आपण प्रश्न 54. 154 गुणिले 18 बरोबर 2772. तर 27.72 भागिले 1 8. 27.72 भागिले 1/8 याचे मूल्य किती असेल? जर आपण हा वापर केला तर या ठिकाणी आपलं उत्तर मिळेल 154. पण या ठिकाणी आपल्याला दशमचिन्ह द्यायचंय. तर बघा दशमचिन्हाच्या वेळेस अंश स्थानी दशमचिन्हाच्या पुढे किती अंक आहेत बघायचे आणि ते दशमी किती अंक आहेत. या ठिकाणी 2 अंक आहेत, या ठिकाणी 1 अंक आहे. 2 1 वजा करायचं 1 म्हणजे जी कोणती 1 अंक असून या ठिकाणी दशमचिन्ह द्यायचे. 15.4 हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक प्रश्न 55. 2,02,000 याला अंकात लिहिल्यास पुढीलपैकी असेल. तर 2,02,000 ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायची. तर अंकामध्ये जर आपल्याला 1 दश हजार दशहजार लक्ष 2 लाख ही संख्या आपल्याला लाख आणि 2,000 दिलेलं आहे आणि बाकी ठिकाणी आपल्याला लिहायचे. तेव्हा 2,02,000 ही संख्या आहे. बघा पर्याय क्रमांक असणार या. प्रश्न 56. तर या समीकरणात आपल्याला अंदाजे मूल्य आहे म्हणजे अंदाजे किंमत आहे काढायची. तर सुरुवातीला आपण काय करायचं दिलेले जे उदाहरण आहे दशमचिन्ह जे आहे ते आपण सुरुवातीला पूर्णांकामध्ये करून घ्या. 3.003 ह्या पूर्णांकामध्ये 3 गुणिले 15 हे पूर्णांकात दिले अधिक 0.00123 हे पूर्णांक दिले 0 अधिक 5.0025 या ठिकाणी सुरुवातीला करायचं गुणाकार 45 अधिक 0 अधिक 5 45 अधिक 0 अधिक 5 अधिक 50 करायचं म्हणजे हे उत्तर असणार. यानंतर पाहूया प्रश्न 57. तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला करायचं 13 अधिक 42 पूर्ण 33 वजा 12 वजा. तर यानंतर आपण कोसाइन क्रिया करूया. 3 गुणिले कोसाइन क्रियेच्यामध्ये 3 गुणाकार 13 अधिक 45 या ठिकाणी आपण केलं 55 भागिले 33 वजा 12 मधून 8 वगैरे राहिले 4 या ठिकाणी सुरुवातीला गुणाकार नंतर 5 करायचे. त्यांचा सुरुवात आपण करूया गुणाकार 3,515 चालेल 3,15 भागिले 33 वजा 4 या ठिकाणी आपण करूया भागाकार. 33 याला या ठिकाणी भाग करायचा 33 ने 165 या ठिकाणी भागूया 33 गुणिले 5 15 चालेल 5 गुणिले 16. तर आपण 33 ने 165 भागवतो या ठिकाणी 5 वजा 4 5 4 मिळायला 1 या समीकरणाचे उत्तर आहे 1. प्रश्न 58. 12.116 या ठिकाणी आपल्याला दशमान मूल्य याचं आपल्याला काढायचं. तर दशांश अपूर्णांकामध्ये ज्यावेळेस आपण याला रूपांतर करायचं असेल 625 घ्यायचं. 12.625 छेद या ठिकाणी बघा 10. तर आपल्याला आपल्याला दशमान त्याच्यामध्ये रूपांतर करता करायचं 12 दशांश चिन्ह. आता 625 ज्यावेळेस आपण लिहिणार आहोत 1 2 3 4 अंक आपल्या या ठिकाणी पाहिजे पण वरती 3 अंक आहेत त्यामुळे 0 या ठिकाणी वापरायचं 0.625 त्याचं उत्तर बघा पर्याय क्रमांक सी. प्रश्न 59. एक रक्कम 16 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होते तर वार्षिक दर किती असेल. तर या ठिकाणी बघा 16 वर्षामध्ये जी रक्कम आहे ती रक्कम सरळ व्याजाने दुप्पट होते. तर एक रक्कम या ठिकाणी आपण मुद्दल 100 मुद्दल या ठिकाणी 100 आणि त्याची 16 वर्षामध्ये ज्या ठिकाणी जो कालावधी आहे कालावधी आहे मुदत दिलेली आहे आपल्याला म्हणजे 16 वर्ष आणि सरळ व्याज ज्यावेळेस होणार आहे ते व्याज असणार आहे 100. कारण 16 वर्षामध्ये सरळ व्याजाची रक्कम जी आहे ती दुप्पट होते सरळ व्याज दिलेलं आहे 100. तर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी 100. सरळ व्याज आहे 100 बरोबर मुद्दल
दिलेला आहे 100. जर आपल्याला करायचं आहे तर आवाज आहे 16/100. या ठिकाणी 100 बरोबर जर करायचं आपल्याला 16 या ठिकाणी घ्या. या ठिकाणी आणूया 100 भागिले 16 आपण केलं तर या ठिकाणी जर आपल्याला करायचं आहे तर पूर्णांक या ठिकाणी 1696 6 पूर्णांक या ठिकाणी आणि 4/16 4 4 16 6 पूर्णांक 1/4 हे सूत्रामध्ये करायचं म्हणतं बी. यानंतर पाहूया प्रश्न शेवटचा प्रश्न 7वा. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती असेल. तर बघा किमान 6 अंकीची संख्या आहे ती आहे 1,00,000. त्याच्यात आपल्याला कमाल म्हणजे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या वजा करायची 9,999. या ठिकाणी शून्यातला 9 वजा होण्याचा आपण 10 15 9 9 10 मधून 9 1 9 मधून 9 0 9 मधून 9 0 9 मधून 9 0 9 पर्याय क्रमांक सी हे उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण नवोदय परीक्षा 2021 ची प्रश्नपत्रिका जी आहे त्यामध्ये गणित विभागातील 20 प्रश्न या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासह पाहिलेले आहे.